नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। महाराष्ट्र परिवहन ST महामंडळाच्या वतीनं 15% भाडेवाढ केल्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडल्याचा आरोप करत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं ग्रामीण जिल्हा प्रमुख नितीन आहेर यांच्या नेतृत्वाखाली लासलगाव ST बस स्थानकात निदर्शने करण्यात आली। ST भाडेवाढी विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील या प्रसंगी करण्यात आली। भाडेवाढ तात्काळ रद्द न केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या प्रसंगी देण्यात आला आहे। SK9 येवला न्यूजसाठी लासलगाव प्रतिनिधी लासलगाव। जी अचानक STची भाडेवाढ करण्यात आली, त्या भाडेवाढीच्या निषेधार्थ आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं चक्काजाम आंदोलन आम्ही या ठिकाणी करतोय। त्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण बघितलं असेल की मागच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतली संपूर्ण मंत्रिमंडळाची, आणि त्या बैठकीमध्ये 100 दिवसाचा कार्यक्रम संपूर्ण मंत्र्यांना त्या ठिकाणी दिला। आणि हा कार्यक्रम जनतेच्या हितासाठीचं सरकार म्हणून हा कार्यक्रम दिला, जनतेच्या हितासाठी कामे करा असा कार्यक्रम सरकारने दिला। आणि हा कार्यक्रम दिल्यानंतर पहिलंच जर जनतेचा काही जनतेला झटका जर या सरकारच्या माध्यमातून दिला गेला असेल तर तो ST भाडेवाढीच्या माध्यमातून या ठिकाणी दिला गेला। मग हा सरकारचा निर्णय हा जनतेच्या हितासाठी आहे का जनतेचं कंबरडं मोडण्यासाठी, हा खऱ्या अर्थानं प्रश्न या ठिकाणी मला सरकारला विचारावासा वाटतो। जी अचानक पद्धतीने या ठिकाणी भाडेवाढ केली ती भाडेवाढ रद्द करा ही मागणी आमची प्रामुख्याने या आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी आहे। आणि एक विशेष आहे म्हणजे दुर्दैवच म्हणावं लागेल की ही भाडेवाढ जाहीर झाल्यानंतर ज्यावेळेस पत्रकारांनी परिवहन मंत्र्यांना प्रश्न केला की भाडेवाढ कशा पद्धतीने आपण केली, तर परिवहन मंत्र्यांचं उत्तर हे हास्यास्पद आहे की त्यांनी असं सांगितलं की ही भाडेवाढच आम्हाला माहिती नाही। तर हा निर्णय हा अधिकाऱ्यांच्या लेवलवरती या ठिकाणी घेतलेला निर्णय। मग सरकार कोण चालवतंय हा प्रश्न खऱ्या अर्थानं निश्चितपणाने या ठिकाणी विचारावासा वाटतो। आणि म्हणून जी अचानकपणानं हे सर्वसामान्य जनतेसाठी निर्माण केलेली ही व्यवस्था आणि सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडण्यासाठी जर अचानक असा चुकीचा निर्णय जर शासनाच्या माध्यमातून घेतला असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो। त्यासाठी म्हणून आम्ही आज या ठिकाणी लासलगाव आगारामध्ये चक्काजाम आंदोलन या ठिकाणी केलं आणि एक इशाराही त्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी दिला की भविष्यामध्ये जर ही दरवाढ जर या ठिकाणी भाडेवाढ रद्द झाली नाही तर निश्चित शिवसेनेच्या पद्धतीने पुनश्च एक आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल आणि एकही बस या परिसरातून बाहेर जाऊ दिली जाणार नाही, हा इशारा या ठिकाणी देतो आणि थांबतो। आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं चक्काजाम आंदोलन या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। त्या धर्तीवर लासलगावमध्ये चक्काजाम आंदोलन या ठिकाणी ST डेपोमध्ये करण्यात आलेले आहे। जी काही शासनाने भाडेवाढ केलेली आहे ती भाडेवाढ रद्द करावी या मागणीसाठी खऱ्या अर्थाने हे आंदोलन आहे। परंतु शासनातल्या प्रतिनिधींना म्हणजे ज्या खात्याचे जे मंत्री आहे त्या मंत्र्यांनाच माहीत नाही भाडेवाढ झालेली। अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने भाडेवाढ केलेली आहे। लाडक्या बहिणीने एका हाताने पैसे द्यायचे आणि दुसऱ्या हातानं त्यांच्या खिशातून पैसे काढून घ्यायचे, अशी पद्धत शासनानं सुरू केलेली आहे। शासनाच्या सन्माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल सांगितलं की मनमानीकारक ही पद्धत आहे। ही भाडेवाढ STची परिस्थिती अत्यंत अवघड असताना भाडेवाढ केलेली आहे, ती रद्द करावी। तशीच आमची मागणी आहे, जर याच्यापुढे ही भाडेवाढ रद्द केली नाही तर ह्या डेपोमधून एकही ST बाहेर पडू देणार नाही, याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील। सेवा मोटर्सचे अधिकृत विक्रेते प्रियंका पाईप मोटर्स अँड मशिनरीज। आमच्याकडे सर्व प्रकारच्या 3 HP ते 12 HP सिंगल फेज, 2 फेज व 3 फेज चालणाऱ्या सर्व मोटर्स मिळतील। नवीन वर्ष विशेष ऑफरसाठी आजच भेट द्या। स्क्रीनवरील नंबरवर आता संपर्क करा। प्रियंका पाईप मोटर्स अँड मशिनरीज, पाटोदा रोड, सबस्टेशन जवळ, येवला।